भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव। एकच आहे धरती दर्या, विभिन्न भाषा विभिन्न वेश, कोटी कोटी हृदयात वसे हा एकच आमचा भारत देश। भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव। विभिन्न भाषा विभिन्न रीती, परंतु आमची एकच माती। विभिन्न धर्म विभिन्न जाती, मनात जपतो भारत भक्ती। भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव। हा उत्सव आहे भेटीचा, हा उत्सव आहे एकीचा। हा उत्सव आहे सर्वांचा, हा उत्सव भारत वर्षाचा। भारत महोत्सव, 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 भारत महोत्सव। एकच आहे धरती दर्या, विभिन्न भाषा विभिन्न वेश, कोटी कोटी हृदयात वसे हा एकच आमचा भारत देश। भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव, भारत महोत्सव। विभिन्न भाषा विभिन्न रीती, परंतु आमची एकच माती।
जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, खो रहा चैनो मन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला दो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्तां हमारा है, सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है, भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्तां हमारा है। लोकांना आणि माझ्या वार्ड क्रमांक 24 आणि 25च्या नागरिकांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि जे राजू स्पोर्ट अकॅडमीच्या तर्फे आम्ही जो हा भारत महोत्सव ठेवलेला आहे तो म्हणजे गेल्या वर्षीपासून म्हणजे ठेवतो आम्ही. त्याला 2 वर्ष झाले. ह्याच्यामध्ये म्हणजे मेन म्हणजे हा एकवीर मातेचा मंदिर एक उत्कृष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जी आम्ही रांगोळी काढलेली आहे त्याच्यामध्ये जे प्रॉपर्टी बलात्कार आहे त्याच्यावर अत्याचार झालेले आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नंतर सावित्री पूल जे दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि जे आपले किल्ले आहेत एका बाजूला आपलं सरकार अरबी समुद्रामध्ये जे शिवाजी महाराजांचा पुतळा करतायत ती चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्या किल्ल्यांची पण काय दुरावस्था ती पण त्यांनी बघावी हा एक आमचा उद्दिष्ट आहे त्याच्या रांगोळीच्या माध्यमातून. सर्व जाती धर्माचे आले म्हणजे पूर्ण एकदम जेवढे आपल्या जाती प्रांतातले लोक आहेत सर्व डान्स वगैरे ठेवलेले आहेत तिथे. राहतो त्यावेळेला आपली गावाकडची संस्कृती ही आपण कुठंतरी विसरत चाललेलो आहे आणि त्या अनुषंगाने गावाकडची संस्कृती तशीच कायम राहावी आणि लोक या लोककलेतून आपलं जे एकत्रितपणा आहे हे कायम राहावं अशी माझी या ठिकाणी धारणा आहे. आणि मला अभिमान आहे की नव्या मुंबईमध्ये लोक सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदामध्ये आणि आनंदामध्ये राहत आहेत याचा मला खरोखरच अभिमान आहे. आणि ह्या अनुषंगाने आम्हाला या भागामध्ये सर्व भागातील रहिवासी या ठिकाणी एकत्र यावे म्हणून आम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम गेल्या वर्षापासून भारत महोत्सव या निमित्ताने आम्ही कार्यक्रम आयोजित करतो. आणि खास करून या ठिकाणी जे आमचे जुचंद्र गावातील वसई तालुक्यातील जे बांधव आहेत त्यांनी जे रांगोळी अतिशय अप्रतिम रांगोळी काढले त्यांचंसुद्धा या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. त्याच्या माध्यमातून जे बाळगोपाल आहेत त्यांना एक आपल्या कला कशी असावी याचं प्रदर्शन त्या ठिकाणी या कलेत काही आपले तरुण सहकारी तयार व्हावेत हा उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही साधलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व आम्ही प्रामुख्याने कोपर्डीतील घटना असो किंवा महाडमधील सावित्री नदीचा पूल असो त्याचबरोबर खास करून जे महाराष्ट्र शासनाने शिवस्मारकाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रामध्ये बनवण्याचं मानस ते भूमिपूजन झाले पंतप्रधान साहेबांच्या हस्ते त्याच पद्धतीने आम्ही हा संदेश देऊ इच्छितो शासनाला की जे आपले गड आहेत हे गडसुद्धा त्याच पद्धतीने साबूत राहावेत आणि महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी कायम एक त्या ठिकाणी जर गडावर गेल्यानंतर एखादा आमचा तरुण सहकारी किंवा एखादा नागरिक गेला तर एक चांगली ऊर्जा आणि महाराजांचं जे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याने या ठिकाणी समाजामध्ये काम करावं म्हणून आम्ही ते खास करून शिवाजी महाराजांचं जे शिवाजी स्मारक आहे आणि महाराज त्या ठिकाणी पाहतायत की मावळे एक सांगतो की बघा या जे आपले गड आहेत याची दुरावस्था आहे आणि शासनाला संदेश द्या की गडसुद्धा या ठिकाणी साबित ठेवावे.
सर्वप्रथम माझं नाव विनोद हिरामण शिरसाट. मी ऐरोली सेक्टर 8 राहतो आणि हा कार्यक्रम 2016 भारत महोत्सव 2016 आणि 2000 भारत महोत्सव 2017 मी गेले 2 वर्ष हा कार्यक्रम बघतो आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की ह्या कार्यक्रमामध्ये एक भारतीय संस्कृतीला जास्त करून प्राधान्य दिलं जातं. विविध आपल्या भारतामध्ये विविध धर्माची लोक, विविध समाजाची लोक एकत्र येऊन कशा प्रकारे आपल्या समाजाचं आणि आपल्या कलेकृतीचं कसं प्रदर्शन होतं, या कलेकृतीचे प्रदर्शन या भारत महोत्सवामध्ये बघायला मिळतं. आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम एक सांस्कृतिक असून प्रत्येक समाजाची लोक येतात, प्रत्येक धर्माची लोक म्हणून हा कार्यक्रम बघतात. अतिशय आनंद आणि उत्सवित कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे एक नवीन चैतन्य निर्माण होतं. आणि प्लस जसे आता ह्या रांगोळ्या आहेत, ज्या रांगोळ्या आहेत किंवा रांगोळ्या वगैरे काढलेल्या आणि ते अतिशय सुंदररीत्या काढलेल्या आणि खूप छान वाटतं आणि अतिशय अप्रतिम. सर्वप्रथम मी धन्यवाद इथले ज्या स्थानिक नगरसेविका आहे सो मंदाकिनी म्हात्रे मॅडम व त्यांचे चिरंजीव अनिकेत म्हात्रे आणि त्यांचे सर यांना मी विनंती धन्यवाद देतो की असे अतिशय चांगले कार्यक्रम जेणेकरून आम्हाला ऐरोलीकरांना खूप सुंदर आणि आनंदमय वातावरण की जेणेकरून आपली संस्कृती आणि आजच्या युगामध्ये आपण आपली संस्कृती विसरत चाललेली आहे. आपण पाश्चात्य देशाकडे आपली वळणी चाललेली आहे. त्यामुळे खूप तरुणांना आपलं संस्कृती आपण विसरत चाललेलो आहोत. आणि या भारत महोत्सवाच्या निमित्ताने एक चांगलं की आनंद होतो की आपण आपली संस्कृती जपतोय. त्याबद्दल मी आयोजकाचे धन्यवाद देतो आणि अशीच परंपरा आपण कायम चालू ठेवी हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. सौ निर्मला भास्कर नेवे. अजून मला हा कार्यक्रम खूपच आवडला. गाणे तर अगदी सुरुवातीपासून पाहत राहिली कार्यक्रम. खूप छान वाटला. रांगोळ्याही खूप सुंदर आहे. तर माझं नाव अक्षता जयेश म्हात्रे. मी रबाळेमध्ये राहते आहे. कोंडोली गावातील रहिवासी